अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून 293 मध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतोय। राज्याची अर्थव्यवस्था कणा असलेल्या शेतीला जे काही पद्धतीने एआयच्या माध्यमातून आपण चालना देण्याचा निर्णय घेतला, माझा राहिलेला होता, मी उपासासाठी गेलो होतो, मला मागासवर्गीय म्हणून विशेष सवलत दिली। आज अल्पसंख्याक मला मिळत नाही या राज्य सॉरी तर ही जे मला जी बोलण्याची संधी दिली, मी पहिलेच अध्यक्ष महोदयाचे आभार मानले। आपण जो हा धोरण आणला, या धोरणामध्ये एकीकडे शेतकरी आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या अनेक योजना आणल्या। यामध्ये शेतीमालाला भाव नाही, एकीकडे सर्वात महत्त्वाचा मुद्दा, मी काही फार जास्त वेळ घेणार नाही, परंतु मी आपल्या माध्यमातून फक्त जी मक्काची परिस्थिती आमच्या मराठवाड्यामध्ये इतकी भयानक झालेली आहे का शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकरी हवालदिल आहेत। एकीकडे मक्काचा भाव 800 ते पहिल्या सुरुवातीला वला होता, आता 1400 झाला आणि 1400 झाल्यानंतर ही शेतकऱ्याची हमी आपल्या सरकारची आहे खरेदी करण्याची मकाचा 2400 भाव। तर 2400 आणि या दोघांमधला जो फरक आहे 1000 रुपयाचा प्रति क्विंटल फरक आहे आणि याच्यामुळं खरेदी बंद असल्यामुळं कधी बारदाना राहत नाही, कधी खरेदीचा टार्गेट संपून जातो। याच्यामुळं ज्या पद्धतीने मी माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये सर्वात महाराष्ट्रामध्ये जास्त मका पिकवणारा शेतकरी कुठं असेल तर सिल्लोड सोयगावमध्ये आहे। पण अशा या परिस्थितीमध्ये जो भाव फरक आहे, मध्य प्रदेशमध्ये अध्यक्ष महोदय शिवराज चौहान साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी भाव फरक दिला होता का जो गॅप आहे मधला, समजा आज 1400 रुपये आहे, तो 2400 ने सरकारची हमी आहे, तर 1000 रुपये गॅप आहे, सरकारने ते हमी भावाचा मधला गॅप द्यावा ही विनंती आपल्या माध्यमातून मला सरकारला करायची आहे। विशेषतः आपण कदाचित हे पाहिलं तर कापसाची परिस्थिती 1000 रुपये कमी भावाने आज प्रायव्हेट जे जिनिंगवाले आहेत ते खरेदी करू लागले, CCIची खरेदी बंद झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्याकडे कापूस आहे तो शेतकरी हवालदिल आहे, त्याला ही आत्महत्या करण्याची परिस्थिती आपल्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे। अशा या परिस्थितीमध्ये सरकारने विशेष लक्ष द्यावं ही विनंती आपल्या माध्यमातून करतो। रोजगार हमी योजनेचे अनेक पैसा जो आहे तो द्यायचा आहे। आपण गायगोठा दिला, आपण शेतकऱ्याला विहीर दिली, परंतु त्यांचा 4 वर्षापासून आजपर्यंत पैसा मिळाला नाही। मला आपल्या माध्यमातून एकच विनंती करायची आहे का माझ्या मतदारसंघात जे कुशल अकुशल हे देयक अद्याप बाकी आहे, हे देण्यासाठी सरकारने काही ना काहीतरी विशेष नियोजन करावं। आता आम्हालाही 14 महिने झाले आमदार होऊन, पण आमदार होऊन नवीन आमदाराला तर पैसा मिळत नाही। दादा बसलेले, दादाला मिळाला असेल तर मला माहीत नाही, परंतु आम्ही जुने आमदार आहे, त्यांना पैसाही मिळत नाही, लोकांच्या अपेक्षा फार आहे। आणि हे विहिरीचे पैसे मी गोगावले साहेबाला 2दा भेटलो, ते सांगतात का पैसे येणार आहे, केंद्र सरकारचे आले कमी देणार आहे, ना येणार ना देणार। याच्यामध्ये शेतकऱ्यांनी विहीर खणण्यासाठी साहेब जे प्रायव्हेट सावकारकडून व्याजाने पैसे घेतलेले तो मोठा अडचणीमध्ये आलेला आहे। मला आपल्या माध्यमातून एकच विनंती करायची आहे का आपणच स्वतः आदेश द्यावा की यामध्ये किती दिवसामध्ये ते पैसे देणार आणि रोजगार हमीचे जे प्रलंबित जे ऑर्डर दिलेले आहे ते आतापर्यंत काम चालू झाले नाही, त्यांचे काम कधी चालू होणार आहे याच्याकडेही आपण, वन विभागाची संकट तो वेगळेच आहे। मी गेल्या अधिवेशनामध्ये वन विभागाच्या बाबतीत सन्माननीय मंत्री महोदयाला बोललो की हे संकटामध्ये आपण पाहतोय का बिबट्या असेल, नीलगाय असेल, इतर वन्य प्राणी असेल, या वन्य प्राण्यामुळं असे 10-10, 5-5 एकरचे जे प्लॉट आहे ते पूर्ण नष्ट नाबूद होतात आणि तो शेतकरी लहान बाळासारखा, मुलासारखा त्या शेतीमध्ये असलेला त्याचा मालाचा पालन पोषण करतो, परंतु एक रात्रमध्ये, एक दिवसामध्ये उद्ध्वस्त होऊन जातो। अशा या परिस्थितीमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही वेळोवेळी मीटिंग करतो, चर्चा करतो, परंतु त्याचा फायदा होत नाही। आपण या माध्यमातून माझी या अधिवेशनामध्येच आपण काही ठिकाणी पाण्याचे साठे नाही आहेत, जंगलामध्ये पाण्याचे साठे नाही आहे, पाण्याचे काही व्यवस्था नाही आहे,
तर ते जनावर बाहेर निघतात. आम्ही रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मी एक प्रस्ताव गेल्या अधिवेशनामध्ये मांडला होता का आपण 10 फुटाची 10 बाय 10ची चर केली तर तो वन विभागाच्या जमिनीवर प्रायव्हेट शेतकरी अतिक्रमण बी करणार नाही आणि तोही सुरक्षित राहील आणि ते 10 फुटामधला मटेरियल काढून बाहेर टाकला तर 20 फुटामध्ये जनावर बाहेर येणार नाही. त्यावेळेस नाईक साहेबांनी त्यांच्या उत्तरामध्ये बोलले का आम्ही त्यासाठी बांबू लागवड करणार आहे. आता बांबू कधी लागवड करणार आहे मला माहीत नाही, परंतु प्रत्येक अधिवेशनाला फक्त प्रश्न येतो आणि प्रश्नाला मंत्री महोदय उत्तर देतात, त्याची अंमलबजावणी होत नाही. माझी आपल्या माध्यमातून सरकारला एकच विनंती आहे का आपण जोपर्यंत याच्यामध्ये अंतिम निर्णय घेणार नाही, आपण एकीकडे शेतकरी सक्षम करण्यासाठी अनेक योजना आणू लागलो. शेतकऱ्यांच्या हातात स्मार्ट आता फोन पाहिजे, फोन आला तर व्यवस्था पाहिजे, व्यवस्था आली तर त्या ठिकाणी ज्या अनेक शेतकऱ्यांना त्याच्या माध्यमातून जे आपण उपक्रम करतोय त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अनेक असे सरकारने आपल्याला AIच्या माध्यमातून नवीन प्रस्ताव दिलेले आहेत. महाॲग्रो AIचा शेतकरी होता जो स्मार्ट उद्योजक बनणार आहे, परंतु तो बनण्याच्या ऐवजी आज ज्या पद्धतीने बँकेचा कर्ज घेतल्यानंतर बँकेच्या कर्जमाफीच्या बद्दल आम्ही स्वतः आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, अजितदादा होते, तिघाच्या सहीने आम्ही जाहीरनामा दिलेला आहे 7/12 कोरा करण्याचा. आज ते शेतकरी आम्हाला गावागावात खेड्यापाड्यामध्ये विचारतात कधी होणार आहे तुमची ही कर्जमाफी. सरकारने सांगितलं लवकरात लवकर होणार आहे, आम्ही त्यांना लवकरात लवकर बोलतोय, परंतु ज्या ज्या निवडणुकीच्या काळामध्ये जे प्रश्न शेतकरी विचारतात त्याच्याबद्दल ह्या अधिवेशनामध्ये तरीही अंतिम ती कर्जमाफी करताना फार जाचक करू नये. जे काही कर्जमाफी करायची आहे 3 लाख करायची, 5 लाख करायची, 10 लाख करायची, सरसगट करायची का सर पूर्ण 7/12 कोरा करायचा आहे, जे काही असेल तो निर्णय जे रेग्युलर शेतकरी भरतात पैसा त्या रेग्युलर शेतकऱ्याला आपण मदत करत नाही. मग जे शेतकरी भरतात तेही भरणार नाही. आज बँका अडचणीमध्ये आलेल्या आहे. नॅशनलाइज बँका असतील, जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, सहकार बँकाच्या अनेक शाखेमध्ये ज्या पद्धतीचा पैशाचा तुटवडा येऊ लागला याचा अर्थ असा आहे का शासनाने याच्यामध्ये ह्या अधिवेशनामध्ये तरीही अंतिम निर्णय घ्यावा आणि एकदा अंतिम निर्णय घेतला तर ती कर्जमाफी झाल्याशिवाय शेतकरी सक्षम होणार नाही, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबणार नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे. ती खरेदी करताना जे जे माल आपल्या केंद्र सरकारने आधारभूत किंमती दिलेल्या आहे त्या किमतीमध्ये का होत नाही, पण ते होणं खरेदी जरुरी आहे. आता याच्यासाठी काही ठिकाणी गोडाऊन नाही म्हणतात, काही ठिकाणी बारदाना नाही, अशा अनेक छोट्या छोट्या अडचणीमध्ये अधिकारी फक्त गोल घुमवतात आणि याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. मला आपण स्पेशल बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जय हिंद. बापूसाहेब पठारे.